नाही, जसं नागपूर नासवलं ना सीपीने, आता पुन्हा नासवत आहे. मला कळत नाही आमच्या देवा भाऊचं काय प्रेम त्यांच्यावर आहे त्या सीपीवर, हेच कळायला मार्ग नाही. जिथे जातील तिथे क्राईम वाढलेला आहे. नागपुरात सुद्धा त्यांचा तसाच क्राईम वाढलेला होता. म्हणजे मला तरी वाटतं की थोडा संवेदनशीलता दाखवून त्यामध्ये पुण्याला वाऱ्यावर न सोडता ही पोलिसांना जरा थोडासा सरळ करण्याची आवश्यकता आहे, टाईट करण्याची आवश्यकता आहे पुण्याच्या पोलीस यंत्रणेला. आणि मागच्या वेळेस पण आम्ही म्हणालो होतो की पूर्णतः आजकाल काय झालं आहे की कोणी किती दोषी असो क्लीन चिट देण्याचा एक सवय झालेली आहे. आणि त्यामुळं गुंडांना सत्ताधाऱ्यांचा ज्यावेळेस आश्रय असतो आणि त्यावेळेस पोलीससुद्धा हतबल असतात. आणि तोच प्रकार पुण्यात अलीकडे सुरू झालेला आहे असं माझं स्पष्ट मत आहे. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका मृत्यू झाला आणि नंतर नागरिकांचा उद्रेक पाहायला मिळाला. ब्रह्मपुरेच्या चंद्रपूरच्या इथे देखील ही समस्या कॉमन आहे. नाही, असं आहे की वन्य प्राण्यांचा आणि मानव हा संघर्ष आता खूप मोठा वाढलेला आहे. विदर्भात तर चंद्रपूर गडचिरोली ह्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आहे. दरवर्षी 40-50 लोकांना जीव गमवावा लागतो. आता ही घटना जर इकडे एखाद्या बिबट्यांच्या हल्ल्यामुळे माणूस मृत्यू झाल्यानंतर जो उद्रेक झाला तो उद्रेक महाराष्ट्रभर उद्या होईल. म्हणून यासाठी हा संघर्ष टाळण्यासाठी आम्ही नेहमी मागणी करतो की वन्य प्राण्यांच्या संरक्षणाबरोबरच माणसाच्या संरक्षणाची जबाबदारी सुद्धा तेवढीच आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात घटना घडत असताना यावर सरकार वन खात्याने ज्या गावं किंवा असे बाधित फॉरेस्ट मोठ्या प्रमाणात आहे त्या गावांना चॅनलिंग फिनिशिंग मोठ्या प्रमाणात करावं की वन्य प्राणी गावातही येऊ नयेत, अशा प्रकारची मागणी मागच्या वेळेस आम्ही केली होती. आता हा संघर्ष ज्यावेळेस वाढतो त्यावेळेस सरकार थातूरमातूर कारवाई करते आणि पुन्हा त्या घटनांची पुनरावृत्ती होते. असं होता कामा नये, हे गांभीर्यानं बघितलं पाहिजे. आशिष शेलार आज पत्रकार परिषद घेणार आहे आणि महाविकास आघाडी विरोधात गौप्यस्फोट करतील अशी चर्चा. करू द्या, काय गौप्यस्फोट आहे? म्हणजे स्वतःच महाराष्ट्र उद्ध्वस्त करायचा आणि महाविकास आघाडीला दोष द्यायचा काय? म्हणजे मला वाटतं की ते काय बोलतील त्या मतचोरीच्या संदर्भात त्याचे पुरावे दिले आहेत. म्हणजे गाडीभर पुरावे दिले आहेत, त्यावर बोला. आता हे पत्रकार परिषद मला वाटतं की इलेक्शन कमिशनचे वकील म्हणून घेत आहेत, एजंट म्हणून घेत आहेत की काय म्हणून घेत आहेत? काय गौप्यस्फोट करणार आहे? करू द्या, त्याचं उत्तर आम्ही देऊ. सत्तेच्या मोर्चावर गुन्हे दाखल झालेले आहे आंदोलनानंतर. आता शेवट घाबरून काय करतील? गुन्हे दाखल करतील, करू द्या. गुन्हे दाखल केल्यामुळं काही मोर्चे थांबत नाहीत. पण यांची नियत मात्र क्लिअर आहे की चोरों के मन में जो शंका आहे ते त्यामुळं ते दिसली आहे. तर ते या सगळ्या गुन्हे दाखल करत असताना एकूण स्पष्ट दिसते आहे की हे महायुतीचं सरकार घाबरलेलं आहे आणि घाबरून पुन्हा आंदोलन होऊ नये अशा प्रकारची त्यांची एकूण म्हणजे नियत दिसते आहे. तर त्यामुळं आम्हाला काही फरक पडत नाही. गुन्हे दाखल करा, जलात टाका, पण सत्य हे लोकांच्या पुढे आणलं पाहिजे, ते आम्ही आणत राहू. जैन मुनी आजपासून उपोषण सुरू करणार आहे, पुन्हा कबूतरखाने सुरू करावे. आता तो विषय फार गंभीर आहे, 2 मिनिटात बोलणं होणार नाही. तुम्ही माझी स्पेशल मुलाखत घ्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.